अकोला जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। गांधीग्राम इथं पूर्णा नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात झाली आहे। पावसाचा जोर वाढतोय। नदी नाल्यांना पूर आलाय आणि त्यामुळे काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जम्मू आणि काश्मीरमध्ये चसोटी भागामध्ये ढगफुटी झाली आहे। बारामुल्ला, बंदीपारा, श्रीनगर, कांझीगुंड आणि गंदरबल तसंच बडगाम आणि पूंछ, राजौरी, रियासी, दोडा यासह अनेक ठिकाणी मुसळधार ढगफुटीसारखा पाऊस होतोय आणि त्यामुळे जीवितहानीचा पुढचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनानं मदत आणि बचाव कार्य पथकं रवाना केली आहेत। मुसळधार पावसामुळे सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव हा ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे। शहरातील वसंत विहार, अवंतीनगर, अभिमान श्रीबाळे आणि नागरी वसाहत या परिसरामध्ये पाणी शिरण्याची भीती आहे। महानगरपालिका प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलंय। तर पावसाचा जोर कायम राहिलाच तर पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। बुलढाणा शहरामध्ये धुक्याची चादर पसरली आहे। वातावरणात गारवा आहे। तर जिल्ह्यामध्ये 3 दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस बरसतोय। यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला होता। तर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पामध्ये 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सोलापूरमध्ये महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केलेली आहे। पावसामुळे पाणी साचणार नाही तर इतर समस्या निर्माण होणार नाहीत यासाठी सतर्कता बाळगा असे निर्देश देण्यात आले आहेत।